पुण्याजवळील वाईची 2 दिवसांची ट्रिप प्लॅन करायची आहे, तर वाईमध्ये गेल्यावर कोणत्या कोणत्या ठिकाणांना भेट द्यायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ज्यांच्यासोबत फिरायला जायचंय त्यांनाही आवर्जून शेअर करा. पुण्याहून साधारण सकाळी 7-8 वाजता गाडीने निघायचे. खेड शिवापूर मार्गे जाताना मस्तपैकी मिसळवर ताव मारायचा आणि सातारा हायवेने पुढे जाऊन खंबाटकी घाट मार्गे वाईला पोहोचायचे. वाईमध्ये गेल्यावर सर्वप्रथम भद्रेश्वराचे दर्शन घ्यायचे. कृष्णा नदीच्या काठावर वाई सुसर रस्त्यावरील हे शंकराचे मंदिर. इथे दर्शन घेऊन काही काळ कृष्णेच्या काठावर निवांत बसून बाजारपेठेत असणाऱ्या महागणपती मंदिराकडे जायचे. एक पाषाणी भव्य मूर्ती असणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे. याच प्रांगणात काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. कृष्णा माऊली संगमावर वसलेले हे मंदिर. काही काळ कृष्णा माऊली जवळ निवांत बसायचे. दुपारचे जेवण करून मग धोम धरणाच्या दिशेने निघायचे. हॉटेलमध्ये चेक इन करून फ्रेश होऊन धोम धरणाकडे जायचे. इथे मस्तपैकी बोटिंग, बनाना राईड अशा वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या. संध्याकाळी निवांत सूर्यास्त बघून बंडू गोरे भोजनालयमध्ये जेवण करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट करून सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने निघायचे. या मंदिराची विशेषता म्हणजे कासवाच्या पाठीवर उभा ठाकलेला सुंदर असा नंदी मंडप. सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन याच आवारातील लक्ष्मी नरसिंह मंदिराचे देखील दर्शन घ्यायचे आणि मेनवली घाटाच्या दिशेने निघायचे. सर्वप्रथम नाना फडणवीस वाड्यात जायचं. तिकीट काढून आत गेल्यावर इथल्या एक एक खोल्या बघून हरकून जायला होतं. बाहेरून समजत नाही, पण आतमध्ये गेल्यावर वाड्याची भव्यता लक्षात येते. त्यानंतर मागे असणाऱ्या मेनवली घाटाकडे जायचे. वर्णन करायला शब्द कमी पडतील असा हा निसर्ग आणि मानवी कलाकृतीचा संगम इथे पाहायला मिळतो. याच ठिकाणी स्वदेश, छावा, सिंघम अशा अनेक चित्रपटांचे शूटिंग देखील झालेले आहे. मंदिरात जाऊन मेणेश्वराचे दर्शन घ्यायचे. इथे एक मोठी घंटा आहे जी चिमाजी अप्पा आणि पहिले बाजीराव पेशवे यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. काही काळ इथे निवांत बसून पुन्हा पुण्याच्या दिशेने निघायचे. येताना वाटेत मॅप्रो फूड पार्क मध्ये जाऊन मस्त स्ट्रॉबेरी क्रीम खायची. या ट्रिप मध्ये तुम्ही शक्य असल्यास पांडवगडचा ट्रेक देखील करू शकता. तर मंडळी, ही अशी निवांत ट्रिप आवडली का? ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर लिखित स्वरूपात पाहिजे असेल तर मोरया अशी कमेंट करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.